सचिन आहेर यांची विधानसभा उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेतर्फे शुभेच्छा। सामान्य जनतेच्या नेहमी मदतीसाठी अग्रेसर असणारे आमदार सचिन आहेर यांची विधानसभा उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनाचे संस्थापक अध्यक्ष सुनील शिवाजी परदेशी यांच्या वतीने नाशिक शहर परिसरात विधानसभा उपसभापती सचिन आहेर यांच्या शुभेच्छांचे फलक झळकविण्यात आले असून नाशिकच्या मध्यवर्ती अशोक स्तंभ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शिवाजी परदेशी यांच्या वतीने भव्य शुभेच्छांचे फलक लावून समाधान व्यक्त करण्यात आले। हजारो लाखो लोकांना मदत करणारे सचिन आहेर यांची विधानसभा उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल सुनील शिवाजी परदेशी यांनी आमदार सचिन आहेर यांना पुढील भावी वाटचालीत शुभेच्छा देऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। माननीय श्री सचिन भाऊ आहेर यांची विधानसभापती उपसभापती निवड झाल्याबद्दल मी आपलं स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे। काय ते असेच यशाची पायरी चढत राहावा मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। हजारो लाखो लोकांना त्यांनी मदतीचा हात केला, सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांना देवाची उपमा दिलेली आणि माझ्यासाठी ते परमेश्वरच आहे। कारण मी आज लोक खूप म्हणत आहे का वो परमेश्वर हा माणसामध्ये आहे, पण तो परमेश्वर मी मान्य श्री सचिन भाऊ यांच्यात पाहिलं काय तर ते माझे देवच आहे। मी मुंबईला गेलो, माझी तर ओळख नव्हती आदरणीय भावाची, पण हजारो लोक होते त्यांना भेटायला आले होते। त्यांनी मला जवळ बोलून माझ्या पाठीवर हात ठेवून मला माझ्या प्रेमाची थाप दिली त्यांनी आणि मला बोलले काय चिंता करतो, काय तुझं नाव आहे? तर मी सांगितलं भाऊ माझं नाव सुनील शिवाजी परदेशी, मी नाशिकहून। काय काम आहे तुझं? तर मी सांगितलं भाऊ असंच माझं काम। त्यांनी माझी ओळख नसताना माझं काम ते केलं, हे साक्षात परमेश्वरच करू शकता आणि ते खरंच माझ्यासाठी परमेश्वर आहे। मी त्यांना प्रार्थना करतो आणि सदैव परमेश्वराची चरणी प्रार्थना करतो का ते यशाची पायरी चढत राहावं, सतत महाराष्ट्राचं नाव यशस्वी करत राहावा, असं मी स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो। आणि अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला। सर्व हिंदू बांधवांना माझी हात जोडून नम्र विनंती, सकाळी घरातून निघताना देवाच्या पाया पडल्यानंतर आपल्या माथ्यावर चंदनाचं तिळक लावून निघावं, कारण की ही हिंदुत्वाची निशाणी आहे। ती निशाणी तुम्ही लपवू नका। दुसरे जाती धर्माचे लोक कसे ते शरमतं का? तुम्ही का शरमता आणि हिंदुत्वाची तुम्ही ओळख लपवता? एवढीच माझी विनंती आहे का माझी बाईक तुमच्याकडे पोहोचल्यानंतर आणि तुम्ही हे पाहिल्यानंतर उद्यापासून आपल्या माथ्यावर चंदनाचा तिळक लावून निघा। ही आपली हिंदुत्वाची निशाणी आणि हा सिम्बॉल आहे। वंदे मातरम, जय महाराष्ट्र, जय हिंद। हे सावरकरांचा विजय असो। आज देशाला सावरकरांच्या विचाराची गरज आहे आणि हर घरातून एक सावरकरांचा विचाराचा व्यक्ती जन्माला यायला पाहिजे। माझे सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे, आपल्या देशामध्ये खूप महान लोक होऊन गेलेले आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी साहेब, त्यांच्या चरणी माझं कोटी कोटी प्रणाम। मी बी परमेश्वराला तर नाही पाहिलं, पण न्यूजमध्ये जेव्हा बी पाहतो तो साक्षात मला त्यांच्या रूपामध्ये परमेश्वर दिसतात। आपले महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब, त्यांच्या बी चरणी माझं प्रणाम। त्यानंतर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय नितीश राणे साहेब यांना बी माझ्या स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेतर्फे मी त्यांना प्रणाम करतो। आदरणीय हिंदू हृदय सम्राट यांनी एक गोष्ट खूप सुंदर सांगितली होती, ते आज मी तुम्हाला सांगतो आणि सदैव मी सांगत राहतो। जो लोग साड़ी पहन के रास्ते पे घूमते हैं वो हिजड़े नहीं है, हिजड़े वो है जो हिंदू हो के हिंदू को विरोध करते। तो माझी विनंती, आज नंतर कधी कोणी हिंदू असला त्याला विरोध करू नका, त्याला सहकार्य करा, त्याला जवळ करा। भले तो आपल्या ओळखीचा बी नसला तरी तो आपला भाऊ हे समजून त्याला मदत करा, नाही तो आपलं तुम्हाला तर माहीत आहे। आणि आपल्या हिंदू धर्माची कधी ओळख लपवू नका, कारण की हिंदू धर्म जगामध्ये सनातन धर्म आहे। देश विदेशामध्ये आपल्या धर्माचा जय जयकार झाला आपल्या आदरणीय मोदी साहेबामुळे। मी मोदी साहेबांचा बी चरणी प्रणाम करतो आणि आमचे
हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या बी चरणी प्रणाम करतो. आणि हिंदुत्वाचे आता आपले जे मी तुम्हाला आता नाव घेतलेलं आमच्या नाशिकची एक वाघीण आहे, शेरनी तिला म्हणतात, आदरणीय देवन्य ताई परांदे मॅडम, त्यांना बी मी प्रणाम करतो. खरंच यांनी हिंदुत्वाचा झेंडा आपल्या हाती घेतलेला आहे. जेवढ्यांच्या हाती हिंदुत्वाचा भगवा आहे त्या सर्वांना मी प्रणाम करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेचा विजय असो.